बातम्या मोठ्या। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावरती। मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन। मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषद आणि प्रदर्शनाला राहणार उपस्थित। मेट्रो 3च्या शेवटच्या टप्प्याचंही लोकार्पण। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी आता दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील यांना निमंत्रण। दरम्यान आता स्थानिक भूमिपुत्रांकडून विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरते। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याबाबत आज पंतप्रधानांसोबत चर्चा करणार नसल्याचं दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांनी म्हटलं। आजच्या दिवशी त्या मुद्द्यावर पंतप्रधानांसोबत बोलणं प्रोटोकॉल नाही, असंही अतुल पाटील म्हणाले। नवी मुंबई विमानतळाबाहेर पंतप्रधान मोदींच्या स्वागताचे बॅनर, स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवर दिबा पाटील यांचं नाव। पंतप्रधानांनी दिबा यांच्या नावाचा उल्लेख करावा, स्थानिक भूमिपुत्रांची अपेक्षा। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची आग्रही आणि तेवढीच भावनिक मागणी, पण दुर्दैवानं सरकारला स्थानिकांच्या भावना समजलेल्या दिसत नाही। आमदार रोहित पवार यांची ट्विट करत सरकारवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण होणार। आरे ते वरळी नाका अशी ही मेट्रो सेवा सुरू होती। आता ही मेट्रो वरळी ते कफ परेड अशी देखील सुरू आजपासून होणार। मेट्रो 3च्या लोकार्पण कार्यक्रमाचं अरविंद सावंत यांना निमंत्रण। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या सावंत यांना निमंत्रण असलं तरीही अरविंद सावंत कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। अरविंद सावंत यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नाही। डायमंड गार्डन ते मंडोले या मेट्रोचं लोकार्पण लांबणीवरती सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्यानं उद्घाटनाचा कार्यक्रम पुढील काही काळासाठी स्थगित। पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो सेवेचं होणार होतं लोकार्पण। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आजपासून भारत दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी आणि स्टारमर यांची मुंबईमध्ये व्यापाराबाबत चर्चा। भारत आणि ब्रिटन दरम्यानचा व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील परस्पर भागीदारीबाबत निर्णय।